आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। रेटरे धरण येथे आजी माजी सैनिकांचा अभूतपूर्व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न। उद्योजक योगेश पाटील यांच्या उपक्रमाचे सांगली जिल्ह्यात कौतुक। भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वाळवा तालुक्यातील रेटरे धरण येथे आजी माजी सैनिकांचा भव्य सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात व नयनरम्य वातावरणात पार पडला। स्थानिक उद्योजक योगेश शहाजी पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्वरूप सांगली जिल्ह्यात आजवर न झालेला एक ऐतिहासिक सोहळा म्हणून चर्चिले जात आहे। कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1च्या प्रांगणात 10वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थी शिवराज पाटील याच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली। यावेळी उपस्थित आजी माजी सैनिकांनी राष्ट्रध्वजाला शिस्तबद्ध मानवंदना दिली। यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली। घोड्यावर स्वार झालेल्या भारत माताच्या वेशातील बालिकेने आणि रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळाने संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारून टाकले। मुख्य रस्त्यावरून जात असताना गावकऱ्यांनी ठिकठिकाणी सैनिकांवर फुलांची उधळण करत त्यांचे औक्षण व स्वागत केले। ग्रामपंचायत कार्यालयासमोर रॅलीचा सोहळा संपन्न झाला। या ठिकाणी गावातील 50 आजी माजी सैनिकांना उद्योजक योगेश पाटील यांच्या आईच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन लोकनियुक्त सरपंच हर्षवर्धन पाटील व मान्यवरांच्या हस्ते आनंदी वातावरणात सन्मानित करण्यात आले। देशसेवेचे हे अनोखे ऋण व्यक्त केल्याबद्दल आजी माजी सैनिक संघटना व गावकऱ्यांच्या वतीने आयोजक उद्योजक योगेश पाटील यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला। देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे। सैनिकांचा त्याग आणि अतुलनीय देशप्रेमामुळेच आज आपण सर्वजण सुरक्षित आणि आनंदी जीवन जगत आहोत, योगेश शहाजी पाटील यांनी सांगितले। लोकनियुक्त सरपंच हर्षवर्धन पाटील गावातील अन्य मान्यवरांच्या सहाय्याने हा अभूतपूर्व कार्यक्रम संपन्न झाला। सर्व आजी माजी सैनिक, माजी सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, दीपक पाटील, किरण पाटील, सचिन पाटील, अमोल पाटील, राजेंद्र पाटील, तानाजी पाटील, विनायक पाटील, सर्व गणेश मंडळांचे कार्यकर्ते तसेच सर्व संस्थानांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज रेटरे धरण येथे आदरणीय इंजिनियर योगेश पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून आजी माजी स्वातंत्र्य सैनिकांचा आज गावामध्ये त्यांची रॅली काढून त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। अतिशय नवीन संकल्पना त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे व गावातील सर्वच लोकांनी त्या संकल्पनेचं त्या ठिकाणी स्वागत केलेले आहे। आज ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वातंत्र्य सैनिकांना त्या ठिकाणी जागा दिलेली आहे। त्या ठिकाणाहून गावच्या मुख्य चौकापर्यंत झेंडा चौक येते त्या आजी माजी सैनिकांची गावातून रॅली, त्याचबरोबर सर्व शाळेतले विद्यार्थी असतील, त्यानंतर सैनिकांचा सत्कार असेल, असं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी सर्वांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। खरं तर योगेश पाटलांनी चांगली गावात एक संकल्पना चालू केलेली आहे आणि येणाऱ्या अनेक वर्ष ही संकल्पना सर्वच गावातील लोक घेतील आणि प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने गावात 15 ऑगस्ट साजरा केला जाईल याची मला या ठिकाणी खात्री। स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने आमच्या गावचे उद्योजक, साहेब कन्स्ट्रक्शनचे मालक श्री योगेश पाटील साहेब यांनी आमच्या संघटनेशी चर्चा केली की माझी संकल्पना अशी आहे की आपल्या 15 ऑगस्ट दिवशी गावचा सर्व सैनिकांचा सन्मान रॅली काढून करायचा आहे आणि त्यांनी हे शब्द आमच्या गावचे सरपंच मान्य श्री हर्षवर्धन पाटील बाबा यांच्याशी चर्चा करून व सर्व गावच्या लोकांची ग्रामस्थांची संमती आहे असे दर्शवून आज एक फार मोठा भव्य असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि असा कार्यक्रम न भूतो न भविष्य असे होऊ शकत नाही। तरी अशा या कार्यक्रमाशी त्यांनी चांगली साथ दिली आणि सर्व गावकऱ्यांनी सुद्धा आमचा मान सन्मान केला। याबद्दल मी संघटनेचे अध्यक्ष श्री मानसिंगराव पाटील तसेच सर्व आमचे सदस्य आमच्या गावच्या ग्रामस्थांचे आम्ही हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो आणि असेच कार्य आमच्या गावच्या तर्फे सर्व भावी पिढीसाठी एक प्रेरणादायी राहो एवढेच बोलून मी थांबतो। नमस्कार। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। आमच्या गावामध्ये माजी सैनिकांची संख्या एक 60-70 लोक आहेत आणि ह्या लोकांनी अहोरात्र आपल्या देशासाठी संरक्षणासाठी काम केलं आणि ह्यांच्यासाठी काहीतरी करावं
असं माझ्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली. त्यावेळी मी त्या सर्व माजी सैनिकांची मिटिंग घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना ही संकल्पना मांडली की असं असं आपल्याला करायचं आहे. तुमचा आदर सत्कार गावामध्ये भव्य मिरवणूक व सत्कार समारंभ करायचा आहे. त्यांनीही मला सांगितलं करा, काही अडचण नाही, आमची काही मदत लागली तर आम्हीही तुमच्याबरोबर आहे. त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आमच्या गावचे लोकनियुक्त सरपंच हर्षवर्धन पाटील बाबा व आमच्या गावचे मान्यवर सुदाम पाटील भाऊ, डी.के. पाटील तात्या किंवा संजय घोरपडे व तानाजी पाटील भाऊ व आमच्या गावातील संस्थांचे पदाधिकारी, वारकरी संप्रदायातील काही लोकांशी चर्चा केली. त्या लोकांनी सांगितलं, साहेब तुम्ही हे करा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. त्याचं नियोजन आम्ही 15 ऑगस्टला सकाळी माजी सैनिकांची जिथं झेंडावंदन होतं शाळा नंबर 1 बशी, तिथून आम्ही मिरवणुकीला सुरुवात केली. ही मिरवणूक गावातील सर्व शाळांच्या शिक्षकांची चर्चा केली. आमच्या गावामध्ये 4 शाळा आहेत. 40 शाळांचे विद्यार्थी आमच्या ह्या मिरवणुकीला आले आणि गावातील जवळजवळ 500 ते 600 लोकांनी ह्यामध्ये सहभाग घेतला. हे मिरवणूक आमच्या ग्रामपंचायतीपर्यंत आणली व झेंडावंदन झाल्यानंतर ह्या सर्वांचा आमच्या आईच्या स्मरणार्थ त्यांना सन्मानचित्र देऊन सगळ्यांचा यशस्वी सत्कार समारंभ पार पडला. सगळ्या लोकांनी ह्याबद्दल मला सहकार्य केलं, त्यामुळे मी सर्वांचा धन्यवाद आहे.